श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. अधिक मासातील शेवटचा दिवस सोमवती अमावस्या. खूप दुर्मिळ योग, 3 वर्षातून आलेला योग आणि सेवेसाठीही उत्तम दिवस. या दिवशी काय उपाय करायचे आहेत आणि काय सेवा करायची आहे त्याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सोमवती अमावस्या म्हणजे भगवान शिवांचा दिवस आणि त्यात पितरांच्या शांतीसाठी केले जाणाऱ्या उपायांचा दिवस. या दिवशी आपल्या घरातील दरिद्रतेसाठी, घरातील सुखशांतीसाठी आणि आपल्या पितरांसाठी नक्की करायचे आहेत आपल्याला काही उपाय. जाणून घेऊया. प्रथम आपल्याला काय करायचं आहे, पितरांसाठी उपाय करायचा आहे. तर सोमवती अमावस्या प्रारंभ कधी होत आहे, तर अमावस्या प्रारंभ होत आहे रविवारी दुपारी 12:20 वाजता. त्यानंतर अमावस्या समाप्ती आहे सोमवारी संध्याकाळी 8:54 वाजता. म्हणजे सोमवती अमावस्या हा अमावस्येचा पूर्ण दिवस आहे. ह्या दिवसभरातून आपल्याला हा उपाय करायचा आहे. आपले पितर जे आपले पूर्वज आहेत ते अतृप्त आहेत किंवा ज्यांना शांती मिळालेली नाही आहे, त्यामुळे ते सद्गतीसाठी आपल्याकडे प्रार्थना करतायत, आपले कामं अडतायत, त्यांच्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. हे दान करताना, सेवा करताना आपण कधीही स्वतःसाठी मागायचं नाही आहे. कारण ज्या वेळेला आपण पितरांसाठी दान करतो ते याच भावनेने करायचं आहे आणि याच प्रार्थनेने करायचं आहे की ह्या दानाचं सर्व पुण्य आपल्या पितरांना मिळावं आणि त्यांना सद्गती प्राप्त व्हावी. तर आपल्याला या दिवशी कोणत्याही नदीत स्नान करून पितरांच्या नावाने तर्पण करायचं आहे. काळे तीळ घेऊन, हातात ओंजळभर पाणी घेऊन नदीमध्ये स्नान करून पितरांच्या नावाने आपल्याला तर्पण करायचं असतं, जेणेकरून पितरांना सद्गती प्राप्त व्हावी. आता ज्यांच्या घराजवळ नदी नाही आहे किंवा जाऊ शकत नाही, त्यांनी आपल्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून 7 नद्यांचं स्मरण करून नंतर त्या पाण्याने तर्पण आंघोळ केली आणि पितरांना तर्पण केलं तरीही चालतं. तर हा उपाय केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, सकाळी 6 ते 7च्या दरम्यान हा उपाय आपल्याला करायचा आहे. कारण उपायासाठी अत्यंत शुभ वेळ आहे हा सकाळचा. काळे तीळ घ्यायचे आहे, गोमित्र घ्यायचं आहे, थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि त्यात आपल्याला जी आयुर्वेदिक किंवा नैसर्गिक जी हळद असते ती हळद घ्यायची आहे चिमूटभर. आणि हे सर्व साहित्य घेऊन आपल्याला पिंपळाच्या वृक्षाला हे पाणी घालायचं आहे. पाणी घालताना प्रार्थना करायची आहे विष्णू भगवानांना. आता पिंपळाच्या वृक्षाला का घालायचं आहे, तर पिंपळ वृक्षाखाली स्वतः भगवान विष्णूंचा वास आहे आणि गुरुचरित्रातही सांगितलेलं आहे की अश्वत्थ झाडाच्या मुळाशी ब्रह्मा, विष्णू, महेश या सर्वांचा, त्रिदेवांचा वास आहे. त्यामुळे हे पाणी आपल्याला पितरांच्या नावाने पिंपळाच्या झाडाला घालायचं आहे. पिंपळाच्या झाडाला दुपारनंतर स्पर्श करायचा नसतो. दुपारी 12:30 ते 6च्या दरम्यान आपल्याला पिंपळाच्या झाडाला स्पर्श करायचा नसतो. त्यावेळेला मुंजा किंवा तत्सम जे काही असुरी असतात शक्ती, त्या पिंपळाच्या झाडावर वास करत असतात. त्यामुळे हा उपाय आपल्याला सकाळी करायचा आहे. सकाळी तर्पण केल्यानंतर तुम्हाला तिथे एक गावरान तुपाचा दिवा लावायचा आहे आणि आपली इच्छा सांगून तिथे एक 10 रुपयाचा किंवा 1 रुपयाचं नाणं तिथे आपल्याला त्या पिंपळाच्या झाडाखाली पुरून यायचं आहे. ह्या उपायाने काय होतं, आपले धनासंबंधित काही प्रश्न असतात ते प्रश्न मार्गी लागतात. जर गावरान तूप नसेल तर तिळाच्या तेलाचा दिवा आपल्याला तिथे लावायचा आहे. शक्य असल्यास या दोन्हीतून एकाचा वापर करायचा आहे. दुसरं तेल लावायचं नाही, फक्त तिळाच्या तेलाचा किंवा गावरान तुपाचा दिवा आपल्याला तिथे लावायचा आहे. अशी साधी सेवा आपल्याला करायची आहे पितरांसाठी. त्यानंतर आपल्या घरातील नकारात्मकतेसाठी किंवा घरातील कटकटी, भांडणे यांसाठी अमावस्येच्या दिवशी अवश्य आपल्या घराची नजर उतरवायची असते आणि घरातील नकारात्मक ऊर्जा काढायची असते. तुम्हाला खडे मीठ घ्यायचं आहे, जे जाड मीठ असतं बिना रिफाईंडचं, ते मीठ घ्यायचं आहे. 1 मूठभर ते आपल्या मुठीत पूर्ण बसेल असं मुठीत घ्यायचं आहे आणि ती मूठ तुम्हाला घट्ट बंद करायची आहे. देवासमोर बसायचं आहे आणि आपली घरातील सगळ्या नकारात्मक ऊर्जा, कटकटी, भांडणं यांचा उल्लेख करून म्हणायचं आहे की आजपासून घरातील कटकटी, भांडणे सर्व नष्ट होत आहे आणि ती मूठ घेऊन आपल्याला पूर्ण घरात फिरायचं आहे. पूर्ण घरात फिरल्यानंतर घराच्या बाहेर जायचं
आणि जिथे कोणी निर्जन स्थळी किंवा कोणाचा पाय पडणार नाही अशा ठिकाणी ते मीठ तुम्हाला टाकून यायचं आहे. टाकताना मागे बघायचं नाही. घरात यायच्या आधी हातपाय स्वच्छ धुवायचे, नंतर महाराजांचं दर्शन घ्यायचं आणि नंतर इतर कामे करायची. कोणताही उपाय, तांत्रिक उपाय करताना सर्वप्रथम लक्षात ठेवायचं की आपण काही उतारा करत असताना तो उतारा झाल्यानंतर तो भूमीला स्पर्श करायचा नाही किंवा आपल्या घरात ठेवायचा नाही आणि हातपाय धुवून आल्याशिवाय घरात प्रवेश करायचा नाही, कारण अशा वेळेला काही नकारात्मक ऊर्जा आपल्याबरोबर येत असतात. हे नेहमी लक्षात ठेवायचं. आता हा उपाय कधी करायचा आहे तर दुपारच्या वेळेला 12 ते 12:30च्या वेळेला जर हा तुम्ही उपाय केला तर एकदम उत्तम काळ आहे अमावस्येच्या दिवशीचा. त्यानंतर आपल्याला या दिवशी भगवान शिवांची विशेष सेवा करायची आहे, जेणेकरून आपल्या पितरांनाही शांती मिळते, आपल्या घरातील सर्व अरिष्टे दूर होतात. कारण शिव भगवान ही अशी दैवत आहे की कोणताही ग्रह असो, कोणतंही नक्षत्र असो, कितीही वाईट ग्रह नक्षत्र आपल्या कुंडलीत असो, दारिद्र्यतेचा योग असो, काहीही प्रश्न असो, भगवान शिव त्या प्रश्नावर सेवेचं एकमात्र उत्तर आहे. या दिवशी आपल्याला जमलं तर रुद्राभिषेक महादेवाच्या मंदिरात किंवा आपल्या घरी करायचा आहे. रुद्राभिषेक कसा करायचा तर तुम्हाला गळती पात्र घ्यायचं आहे, त्याखाली भगवान शिवाची पिंड ठेवायची आहे, त्यावरती तुम्हाला बेलपत्र ठेवायचं आहे आणि रुद्राभिषेक करायचा आहे. चमक नमक दोन्हीही विभाग आपल्याला पठण करायचे आहे संस्कृतमधले. त्यानंतर शंकर भगवानांची 108 नावे, गणपती अथर्वशीर्ष, गणपती स्तोत्र, शिवाची 12 ज्योतिर्लिंगाची नावे आणि महादेवाची नंतर आरती करायची आहे. हे सर्व तुम्हाला रुद्राभिषेकामध्ये पठण करायचं आहे. हा अभिषेक जर तुम्ही सोमवती अमावस्येच्या दिवशी जर केला ना, पूर्ण अधिक मासाचं फळही मिळेल, पितरही तृप्त होतील आणि आपल्या घरातील इतरही प्रश्न या सेवेमुळे नक्की सुटतात. महादेवाचा रुद्राभिषेक त्यांना सांगितला जातो ज्यांच्या घरात अनेक अडीअडचणी आहेत किंवा धनासंबंधित काही प्रश्न आहे किंवा घरात कोणी व्यसनी व्यक्ती आहे, तर त्यासाठी ह्या रुद्राभिषेकाचं जल अभिमंत्रित केलेलं प्राशन केल्यानंतर अनेक प्रश्न सुटतात. हा अनुभवसिद्ध प्रयोग आहे. तुम्ही या दिवशी काही न जमल्यास कमीत कमी शिवाचा रुद्राभिषेक नक्की करायचा आहे. सोमवती अमावस्या ही खरं पितरांसाठी आणि शिवांसाठी समर्पित आहे. या दिवशी जितकी होईल तितकी भगवान शिवांची पूजा करायची आहे आणि भगवान विष्णूंचीही पूजा करायची आहे, कारण अधिक मासातला हा शेवटचा दिवस आहे. यानंतर पुन्हा 3 वर्षांनीच अधिक मास येणार आहे. तर अशा छोट्या छोट्या सेवा आपल्याला करायच्या आहे. पितरांच्या तर्पणासंबंधित आपल्याला आणखीन काही प्रश्न असल्यास आपण कमेंटमध्ये विचारू शकता. तुमचा आजचा दिवस स्वामीमय आणि आनंदात जाऊ हीच महाराजांचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ.